नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापूर पोलिसांचा मोठा दणका, 35,20,000चा प्रतिबंधित गुटख्यासह कंटेनर जप्त। मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नवापूर। नमस्कार प्रेक्षक हो, नवापूर पोलीस ठाण्याने राष्ट्रीय महामार्गावर गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला 5,20,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 35,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी राजस्थान येथील एका 22 वर्षीय कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे। 26 जून 2026 रोजी नवापूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना सुरत येथून विजयवाडा आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या एका कंटेनरमध्ये पार्सलच्या नावाखाली प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्री 2 वाजता विशेष नाकाबंदी केली। संशयास्पद अशोक लेलँड कंटेनर क्रमांक RJ 19 GK 1963 ला थांबून झडती घेतली असता विविध साहित्याखाली लपवलेले 500 नग मेजबान जाफरानी जर्दा तंबाखूचे पॅकेट किंमत 2,20,000 आणि 300 किलो बिनलेबल सुगंधी तंबाखू किंमत 3 लाख असे प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र डवले यांनी घटनास्थळी येत मालाची पाहणी केली। त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कंटेनर चालक कायमदीन खान सुलतान खान राहणार बारमेर राजस्थान याला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध नवापूर पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।